माईक मध्ये बस, ऐकायला जायला पाहिजे सर्वांना. माईक चेक करा. तुम्हामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करताना त्यातून काही नाही. तुम्ही इच्छा करता तरी सहाय्य प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे असे मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र हो पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करीतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते. हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हास वाटते काय? तो अधिक कृपा करीतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लोकांवर कृपा करीतो. म्हणून दिनांवर कृपा करतो. दिनांवर कृपा करीतो. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवकी वाचलेले बघा. आणखीन एक शास्त्र भाग ऐकूया. स्तोत्र संहिता 42 1 ते 3 ही वचने आपण ऐकूया. यश आपल्यासाठी हा शास्त्र भाग वाचा. स्तोत्र संहिता 42 1 ते 3 ही वचने आपण ऐकूया. देवाच्या प्राप्तीचा ध्यास. स्तोत्रसंहिता 42. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलुपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? तुझा देव कुठे आहे असे ते मला सतत म्हणतात. म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहे. देवा वाचले वचन आशीर्वादित करो. प्रभूची स्तुती असो. देवा पुन्हा एकदा ही सर्व वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी विशेष आशीर्वादित करो. आजचा जो आपला विषय आहे तो आहे स्ट्रगल्स इन ख्रिश्चन लीडरशिप, स्पिरिच्युअल लीडरशिप. आध्यात्मिक सेवा आणि पुढारपण करत असताना तुम्हापैकी जे कोणी आध्यात्मिक सेवा करणारे आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून देवपणे आम्हाला सेवा दिलेली आहे. चर्चमध्ये विशेषतः प्रार्थनेची सेवा आहे. आम्ही व्हिजिट करतो आजारी लोकांसाठी, ती एक सेवा आहे. संदेशाची सेवा आहे. प्रेझ अँड वर्शिप ही एक मोठी सेवा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थनेसाठी जाणं, लोकांच्या गाठी भेटी घेणं, ती एक सेवा आहे. काही लोकांना देवाने कृपादान दिलेलं आहे की ते आजाऱ्यांसाठी प्रार्थना करतात, आजाऱ्यांना भेटतात, ती एक सेवा आहे. जे जे तुम्हाला आणि मला करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही प्रभूच्या सेवेच्या माध्यमातून करत असतो. परंतु अगदी जुन्या करारापासून ते प्रेषितांची कृती आणि प्रेषितांचं कार्य, त्यांचा इतिहास जर पाहिला तर ह्या प्रत्येक आध्यात्मिक नेतृत्वामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आहेत आणि या सर्व अडथळ्यांना आम्हाला सामोरे जावं लागतं. जेव्हा जेव्हा आम्ही एखादं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला विरोध होतो. केव्हा केव्हा एकच काम, एकच कार्य अनेकांना करायचं असतं, त्यामुळे चढाओढ होते, कॉम्पिटिशन होतं, समस्या निर्माण होतात आणि मग आम्ही दुःखी होतो. आम्ही इतकं दुःखी होतो की कधी कधी काही लोक बॅकस्लाइड होतात. बॅकस्लाइड होणं म्हणजे पुन्हा मागे वळणं, आणि सेवेच्या बाबतीत ही गोष्ट योग्य नाही. मी एकदा एका सेमिनारमध्ये बोलताना असं म्हणालो की जर येशू या सर्व अडचणांना सामोरे जात असताना
जर बॅकस्लाइड झाला असता, जर तो मागे वळला असता, जर त्याला असं वाटलं असतं की नको, या सर्व गोष्टी नको करायला, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, पिलातासमोर मला उभं केलं त्यावेळेसच मी फक्त हात उंच केला असता तर पिलात खाली पडला असता, मी फुंकर मारली असती तर सर्व रोमी शिपाई आणि सैन्य सगळे मरण पावले असते. ते सामर्थ्य प्रभूमध्ये होते आणि लोक ते जाणत होते. परंतु येशूच्या जीवन चरित्राच्या द्वारे किंवा त्याच्या सेवेच्या द्वारे आम्ही एक गोष्ट महत्वाची शिकतो की आम्हाला अडथळ्यांवर मात करायची आहे. आणि नेमकं ते आम्हाला कळत नाही की आम्ही अडथळ्यांवर मात कशी करायची. एखाद्या अडथळ्यावर मात करणं म्हणजे आम्हाला असं वाटतं की विरोधाला विरोध करणं, आम्हाला असं वाटतं की त्याला प्रतिकार करणं. समोरचा जर मला अरे म्हणत आहे तर मला नक्कीच पटकन त्याला कार्य म्हटलं पाहिजे. तसं जर मी करत नाही तर कधी कधी आम्हाला असं वाटतं की मी दुर्बल आहे, मी लाचार आहे. समोरच्याला असं वाटतं की याच्यामध्ये ते सामर्थ्य नाही किंवा ताकद नाही. केव्हा केव्हा काही परिस्थिती अशी निर्माण होते की अनेकदा खूप वेगळ्या प्रकारे डॉमिनेट केलं जातं. आज अनेक मंडळांमध्ये डॉमिनेटिंग पर्सनॅलिटीज आहे आणि त्यामुळे त्या मंडळीची वाढ होते. त्याचं कारण हे आहे की मला असं वाटतं की मला ते करायचं आहे. आणि मग गेले अनेक महिने अनेक वर्ष मीच ते करत असताना वेगवेगळे लोक मंडळीमध्ये आहेत, परंतु त्यांना ती संधी मिळत नाही. जो करत आहे त्याला ती सवय लागून जाते करण्याची आणि तो काही काळ काही वर्ष ते करत राहतो. जो करत नाही त्यालाही ती सवय लागते की जाऊ दे, करतायत ना करू दे. आणि मग या दोन्ही सायकोलॉजी मध्ये मंडळी चालत असते पुढे. त्यामुळे तुमचे पाचारण, तुमचे नेतृत्व व सुवार्थ प्रसार या कार्याचा नाश करण्यासाठी शैतान हा नेहमीच लपलेला आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला विरोध होईल, तुम्हाला अडखळणी येईल, त्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीकडे न पाहता तुम्हाला हा विचार करायचा की हे शैतानाचं कार्य आहे, तो आम्हाला विरोध करत आहे. त्या व्यक्तीला विरोध करण्याच्या ऐवजी मला काय बदल करता येईल या गोष्टीकडे जर आम्ही लक्ष दिलं, कारण आपण ख्रिस्ती आहोत आणि या जगामध्ये ख्रिस्ती म्हणून जगत असताना एक विशेष असं पर्पज आमच्या जीवनाचं आहे. प्रभूने खास विशेष करून तुम्हाला आणि मला या जीवनामध्ये ठेवलेला आहे. त्यामुळे जो शास्त्र भाग वाचला तो तुम्ही ऐकला असेल, घरी जाऊन परत वाचा. मी नेहमी दर रविवारी सांगतो, रविवारी जो शास्त्र भाग आहे तो घरी जाऊन वाचायचा, आवर्जून वाचायचा, म्हणजे कळेल आणि मग तो संदेश आपल्या लक्षात राहील की काय विषय होता आणि कशावर आपण मनचिंतन केलेलं आहे, तो शास्त्र भाग काय. आणि तुम्ही घरी जाऊन वाचत असताना देव तुमच्याशी बोलेल आणि तुमचा स्वतःचा एक संदेश तयार होईल. त्या संदेशामध्ये दोन गोष्टी होतील. एक तर तुम्हाला कळेल की प्रभू तुमच्याशी काय बोलत आहे, काय बोलला आहे, तुम्हाला त्याला काय सांगायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण शास्त्र वाचत असताना, मनन चिंतन करत असताना स्वतःसाठी ज्यावेळेस ते घेतो त्यावेळेस बदल होतो. पण ते वाचत असताना एखादी दुसरी व्यक्ती आपल्या समोर जर असेल तर आमच्यात बदल होत नाही, आम्ही प्रगती करू शकत नाही. त्यामुळे नेतृत्व करत असताना अडथळे आहेत, अडथळ्यांना सामोरे जायचं आहे. आणि येशू ख्रिस्ताला जर आम्ही समोर ठेवलं तर आम्हाला कळेल की तो जर वधस्तंभावर जाऊ शकतो. यानो वधस्तंभ हा एक असा मार्ग आहे. येशू म्हणाला मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तो खरा मार्ग जर काय असेल तर तो वधस्तंभ आहे. क्रॉस इज द वे. त्याच्याशिवाय तुम्हाला आणि मला कुठला मार्ग नाही. मंडळीसाठी सुद्धा दुसरा कुठला मार्ग नाही. एक लहान मुलगा हरवला, त्याच्या एरियामधून तो बाहेर गेला आणि त्याला घर सापडलं नाही. रडू लागला. अनेक लोक त्याच्या आजूबाजूला उभे राहिले. पहिला प्रश्न सर्व लोकांचा हा आहे, कुठे राहतोस? है ना, सगळेजण काय विचारतात, कुठे राहतोस, तुला ऍड्रेस माहित आहे का, कुठे आहे तुझं घर, काय आहे तुझ्या घराच्या आजूबाजूला, असे अनेक प्रश्न त्या मुलाला विचारले. पण त्या मुलाला पत्ता सांगता आला नाही. पोलीस आले, पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. तो लहान लेकरू होतं, त्याला पोलिसांची काही भीती नव्हती. खूप चॉकलेट्स आणि बिस्किट्स आणि बरंच काय काय खाऊ त्या टेबलवर ठेवलेला होता. मुलगा ते खाण्यामध्ये गुंग झाला. तो विसरला की मी हरवलेलो आहे. त्याच्या ते लक्षात आलं नाही, कारण भरपूर चॉकलेट होते समोर. पोलीस विचारण्याचा प्रयत्न करत होते की बाळा तुझ्या घराच्या बाजूला काय आहे, तू कुठे खेळतोस, कुठे राहतोस, तुझे मम्मी पप्पा कुठे आहे, त्याला काहीच सांगता आलं नाही. एक वयस्कर पोलीस त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, त्याला जवळ घेतलं आणि म्हटलं चल आपण खेळायला जाऊ, चल आपण खेळायला जाऊ.
आणि पटकन तो मुलगा म्हणाला, माझ्या दारामध्ये एक क्रॉस लावलेला आहे, आपण तिथं जाऊन खेळू. Praise the Lord. तुम्ही वसईला जर गेलात तर वसईला नाक्या नाक्यावर, कोपऱ्यावर, चौका चौकामध्ये असे क्रॉस लावलेले आहेत. जे कॅथलिक ठिकाण आहे ना, मुंबईत कुठल्याही कॅथलिक जे लोक जिथे राहतात तिथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असा कटडा वगैरे बांधून मोठा क्रॉस, याचा दगडाचा असा क्रॉस बनवलेला असतो, त्याला टाईल्स लावलेले असतात. ते चिन्ह आहे, ती ओळख आहे. त्या पोलिसाच्या लक्षात आला, तो म्हटला ह्याला कुठून उचललं, तिथं आपण जाऊ. आणि मग तिथं गेल्यानंतर, त्या जागेवर गेल्यानंतर त्याने आजूबाजूच्या लोकांना विचारलं, तिथे क्रॉस कुठे आहे का? म्हटले हो, तिकडच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये क्रॉस आहे. अगदी तो मुलगा जिथे खेळत होता त्याच्या मागच्या बाजूला तो क्रॉस होता. तिथं नेल्यानंतर तो मुलगा पटकन खाली उतरला आणि आपल्या घरी गेला. घरात गेल्यानंतर आई वडिलांना खूप आनंद झाला. शेजारी पाजारी नातेवाईक जमलेले होते, त्यांना खूप आनंद झाला. सर्व आनंदी झाले. त्या पोलिसाला खूप आनंद झाला, लेकराला खूप आनंद झाला. पण तो पोलीस ज्यावेळेस आपल्या पोलीस स्टेशन मध्ये आला त्यावेळेस त्या पोलिसांनी, जो विधर्मी आहे त्याने साक्ष दिली की क्रॉस मुळे त्या मुलाला त्याचं घर मिळालं. तो जो वधस्तंभ त्या ठिकाणी लावलेला होता तो केवळ मार्ग नाही, जो कोणी त्या वधस्तंभावर जातो तिथे जीवन आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये वधस्तंभ असणं फार गरजेचं. हरवणं याचा अर्थ असा नव्हे प्रियांनो की आम्ही आमचा पत्ता विसरलो किंवा आम्ही कुठे गेलो. ज्यांना अल्झायमर झालेला आहे, बुद्धिभ्रंश ज्यांचा झालेला आहे, नेहमी आपण व्हॉट्सअपला किंवा पेपरला काही बातम्या वाचत असतो. 70 वर्षाचा, 80 वर्षाची आई आहे, वडील आहेत, भाऊ आहे किंवा एखादा तरुण आहे, हरवला आहे आणि काही दिवसापासून तो घरी येत नाही. याचा अर्थ असा आहे त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्याला कळत नाही की काय आहे आणि काय नाही, त्याला ओळख राहत नाही. तो नातेवाईकांना ओळखत नाही, आई वडिलांना ओळखत नाही, मार्ग त्याला कळत नाही, लोक त्याच्या मागे मागे असतात, त्याला सहसा बाहेर सोडत नाही. कारण सोडलं तर तो हरवेल, सोडलं तर तो हरवेल. प्रभूची इच्छा नाही आम्ही हरवलेला असा. याकोबाचं पत्र याचा 4 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटलंय, ते आपलं आज ही वर्ष आहे. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. ही गोष्ट त्याच्यावर फार मोठा संदेश तयार होऊ शकतो. प्रत्येक रविवारी कमीत कमी 1 महिना 2 महिने याच्यावर बोलता येईल की सैतानाच्या आडवं पडा म्हणजे नक्की काय करा. कारण आम्हाला अजून सैतानाची ओळख झालेलीच नाही. संत पाऊल त्याच्या पत्रामध्ये एके ठिकाणी म्हणतो की तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्हाला एखादा विरोध होतो किंवा एखादा अडचण येतं, अडचण निर्माण होते, ऑब्स्टिकल्स निर्माण होतात, आम्ही स्ट्रगल करत असतो, आध्यात्मिक नेतृत्व करत असताना किंवा सेवा करत असताना, त्यावेळेस आमच्या समोर सैतान येत नाही, तर आमच्या समोर व्यक्ती येते. कधी कधी पुढे जाऊन आपण असं म्हणतो या व्यक्तीमध्ये सैतान आहे, आणि हे स्टेटमेंट रॉंग आहे. कुठल्याच माणसामध्ये सैतान नाही, तसं होऊच शकत नाही. त्याला ख्रिस्ती हे नाव जर प्राप्त झालेलं आहे, तुमचा जर बाप्तिस्मा झालेला आहे, त्याचा अर्थ आहे तुम्ही सील केला गेलेले आहात. तुमच्यावर येशू या नावाचा शिक्का मारण्यात आलेला आहे, आणि ज्याने येशू हे नाव धारण केलेलं आहे त्याच्या जवळ सैतान येऊ शकत नाही. तो भरकटे, तो थोडासा बॅकस्लाइड होईल, तो कुठेतरी मागे पुढे जाईल, त्याची दिशा बदलेल, परंतु सैतान त्याच्या जीवनात कार्य करू शकत नाही. आणि म्हणून स्तोत्र 42 त्याचं पहिलंच वचन यशनी जे वाचलं ते वचन फार सुंदर आहे प्रियानो. त्यामध्ये असं म्हटलंय, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, हे देवा माझा जीव तुझ्यासाठी. सो इट्स अ मॅटर ऑफ इंटिमेसी विथ लॉर्ड. तुमचा देवाशी घनिष्ठ संबंध कसा आहे त्यावर तुमचा हरवणं अवलंबून आहे. तुम्ही जगाशी संबंधित राहाल तर तुम्ही नेहमीच दिशाभूल होईल, तुम्ही भरकटाल, तुम्ही हरवाल. पण देवाशी जर तुमचा संबंध राहील तर मला नाही वाटत की तुम्ही कधी हरवाल. आणि येशू असं म्हणाला की मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावे असा आलेला. मग हरवलेले या शब्दाचा अर्थ खरा हा आहे, मंडळीमध्ये पुढारपण करत असताना ज्यावेळेस तुमची दिशाभूल होते, अडखळणामुळे ज्यावेळेस तुम्ही निराश होता, काही अडखळणं तुमच्या जीवनात आले म्हणून तुम्ही उपासनेला यायचं बंद करता, आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की ह्या जागेत मला कुठेतरी अपमान झालेला आहे, आता माझ्यासाठी कार्य राहिलेलं नाही, आता माझ्यासाठी सेवा राहिलेली नाही. मी त्या सेवकांना किंवा त्या लोकांना सो कॉल्ड असं म्हणेल, सो कॉल्ड ख्रिश्चन्स, ते ख्रिश्चन असू शकत नाही.
देवाने जर तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्हाला कॉलिंग आहे, तर तुम्हाला पाचारणाला शोभेल असं आचरण ठेवा, असं संत पाऊल सांगतो. आमचं मन, आमचं जीवनच एक युद्धभूमी आहे. आमचं कुणाबरोबरही युद्ध नाही. येशू असं म्हणाला, पाऊल काय म्हणतो की तुमचं आकाशातील दुरात्म्यांबरोबर युद्ध आहे. आकाशातील दुरात्मे म्हणजे सैतानाचे जे सैन्य त्यांच्या बरोबर आहे, रक्त मांसाबरोबर नाही. आमचं एकामेकाबरोबर युद्ध नाही, परंतु आम्ही इतके घडून गेलो त्या युद्धामध्ये, आम्ही इतके मशगूल झालो त्या एकमेकाच्या विरोधामध्ये किंवा एकमेकाला नावं ठेवण्यामध्ये, एकमेकाला विरोध करण्यामध्ये, आमच्या लक्षातच नाही आलं की या ख्रिस्ती जीवनामध्ये नक्की आमचं युद्ध कुणाबरोबर आहे, नक्की आम्हाला कुणाबरोबर झगडायचं आहे, आम्हाला कुणाचे काय कॉन्फ्लिक्ट आहे आमच्या जीवनामधलं नक्की आम्हाला कळालं नाही. वॉर काय आहे आम्हाला कळालं नाही. युद्ध पुकारलं जातं. युद्ध काय केलं जातं? पुकारलं जातं, सांगून केलं जातं युद्ध. असं डायरेक्ट युद्ध होत नाही, त्याला ठराव केला जातो आणि मग ते युद्ध होतं. पण कॉन्फ्लिक्ट हा जो शब्द आहे ना, तो अचानक होतो. समोर असताना अचानक काहीतरी घडतं, आम्हाला माहित नसतं काय समोर प्रसंग आहे आणि काय परिस्थिती आहे, आणि मग आपण पटकन एकमेकांसंगती वाद करायला लावतो. नवरा बायको ज्यावेळेस वाद करतात, तर संत पाऊल असं म्हणतो की तुम्ही ज्यावेळेस वाद होईल तुमच्यामध्ये, भांडण होईल तुमच्यामध्ये, त्यावेळेस फार गमतीदार गोष्ट पाऊल म्हणाला. मी कधी कधी विचार करतो त्या गोष्टीचा की असं कसं काय पाऊल म्हणू शकतो, कसं शक्य आहे. पाऊल असं म्हणतो की ज्यावेळेस तुमच्यामध्ये वाद होईल त्यावेळेस तुम्ही प्रार्थनेसाठी वेळ काढा. प्रेज द लॉर्ड. आता पालखीत बाई जर माझा काहीतरी वाद होतो, आम्ही भांडत आहोत दोघं एकमेकाबरोबर, आणि अचानक जर मी तिला म्हणालो किंवा ती जर मला म्हणाली चला आपण प्रार्थना करू, शक्य होईल का ते? नाही. मी तिला म्हणाले अरे मला सांगतेस तू प्रार्थना करायला, किंवा मी जर तिला म्हणालो तर कदाचित पालखीत बाई असं म्हणू शकतात त्या वादामध्ये, कारण विचारांमध्ये आणि आपल्या मनामध्ये एक द्वंद्व चालवले, मला विरोध करायचा आहे, मला तो प्रश्न फोडून टाकायचा आहे, मला काहीतरी बोलायचं आहे, मला मांडायचं आहे माझं मत. त्यावेळेला प्रार्थना हा विषय येऊ शकत नाही. पण पाऊल प्रार्थनेला इतकं महत्व देतो. तो असं म्हणतो की प्रार्थनेसाठी वेळ काढा. प्रार्थनेसाठी वेळ काढायचा अर्थ असा आहे की पटकन शांत व्हा, सायलेंट मोडवर जा. है ना, काही बाळक लोक चर्चमध्ये अनाउन्समेंट करतात सुरुवातीला की उपासनेला आल्यानंतर कृपा करून आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा. का तर डिस्टर्बन्स होऊ नये. आम्हाला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवता येतो. कितीही महत्वाचा मेसेज येऊ दे, कुणाचाही मेसेज येणार असेल, काही असेल, पण आम्ही एक ठराव करतो की नाही, मला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवायचा. आणि विशेष म्हणजे तो मोबाईल स्मार्ट आहे. मोबाईल कसा आहे? हा, आम्ही त्याच्यापेक्षा स्मार्ट आहोत, कारण आम्ही त्याला बनवलं, आम्ही त्याचा वापर करत आहोत. आम्हाला स्वतःला सायलेंट मोडवर जाता आलं पाहिजे. येशू अनेकदा सायलेंट मोडवर गेला. प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा काही प्रसंग त्याच्या जीवनामध्ये असे आले, खूप कठीण प्रसंग आले, त्याला विरोध झाला, त्याचा अपमान झाला, त्याला मारण्यासाठी लोक आले. एका ठिकाणी असं म्हटलंय की त्याने धोंडमार करण्यासाठी दगड उचलले आणि प्रभू तिथून सायलेंट मोडवर गेला. तो थांबलाच नाही त्या ठिकाणी. पण येशू ख्रिस्ताचं चरित्र आणि त्याचा आदर्श समोर ठेवल्यानंतर मला नाही वाटत की आम्हाला फार चांगल्या आणि मोठ्या संदेशाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. अजिबात नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्या आमच्या पुढारपणामध्ये किंवा ख्रिश्चन लिडरशिप करत असताना, सर्वंट लिडरशिप करत असताना काही अडखळण आमच्या जीवनामध्ये येतात. पहिली गोष्टी, देवाची जवळीक खंडित करणे. तुम्ही जे देवाबरोबर आहात, त्याच्या सानिध्यात आहात, तुम्ही प्रार्थनेमध्ये आहात, तुम्ही सेवेमध्ये आहात, नेमकं असं काहीतरी घडतं की तुमची सेवा खंडित कसं होईल हा प्रयत्न त्या अडखळणाच्या द्वारे निर्माण. अनुभव असेल तुम्हाला प्रत्येकाला. हे ऐकत असताना तुम्ही आत्मपरीक्षण करा की माझ्या जीवनात असं घडलं आहे का, मला कधी असं घडलं आहे का की मी सेवेमध्ये आहे, मी प्रार्थना करत आहे, मी काम करत आहे, किंवा मी माझ्या चर्चमध्ये एक तरुण मुलगा होता, त्याला दर रविवारी सकाळी येऊन लादी पुसायची सवय होती चर्चची. सकाळी लवकर यायचं आणि तो बादली पाणी पिणी पाठीमागून आणून लादी वगैरे पुसायचा, पाकाचं पुलपीठ व्यवस्थित करायचा, स्वच्छ करायचा, किंवा आपल्या रुमालाने तो सगळी धूळ पुसायचा. खूप छान काम करायचं. अचानक पास्टेट कमिटीमध्ये निर्णय झाला की बाळासाहेब त्याला सांगा ते काम तू करू, आपण त्याच्यासाठी एक माणूस कामाला ठेवू, त्याला आपण पगार देऊ, एक सेक्रेटरी ठेवू आणि तो ते काम करेल. बाळासाहेब म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु तो मुलगा खूप निराश झाल्यानंतर बाळासाहेबांकडे गेला. म्हटलं बाळासाहेब, मी काही पैसे न घेता, काही मोलमजुरी म्हणजे काही माझं वेतन न घेता मी सेवा करत होतो. ती माझी सेवा होती आणि त्यामध्ये मला आनंद होता. बाळासाहेब, माझी सेवा बंद केली तुम्ही आणि सर्वांनी एकत्र मिळून बंद केली.
सर्वांनी कमिटी मेंबर सर्वांनी एकत्र येऊन माझी सेवा बंद केली. पाळे साहेबांनी त्याला खूप छान सल्ला दिला. त्याला म्हटले, ज्या माणसाला आपण वेतन देत आहोत, जो माणूस ते काम करत आहे, तू त्याचा सहकारी हो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे दर रविवारी तो तरुण मुलगा आला की ते अंकल त्याला खूप छान त्याचं स्वागत करायचे, कारण त्यांना मदतनीस मिळालं. त्यांना एकट्यालाच करायचं होतं सगळं. आता त्यांना एक हेल्पर मिळाल्यानंतर, मदतनीस मिळाल्यानंतर त्या अंकलला आनंद वाटला. पुढे असं झालं की ते अंकल असे बसून राहायचे, डायरेक्शन द्यायचे, आणि तो मुलगाच ते काम करायचा. कारण ते वडील होते. आणि मग तो मुलगाही प्रामाणिक होता, धार्मिक होता. तो माझा नाही अंकल, तुम्ही बसा, तुम्ही काय करा, बसा, मी करतो. आणि मग ती सेवा पुन्हा एकदा त्याची सुरू झाली. आज मला अभिमान वाटतो ते सांगण्याचा. तो मुलगा भविष्यामध्ये पुढे एक फार मोठा देवाचा सेवक झाला. तो पाळत झाला. आणि आज पाळकीय सेवा करत असताना त्याच्या जीवनामधले जे अनुभव, जी अडखळणं त्याला प्राप्त झाली, त्याचा फार मोठा उपयोग त्या सेवकाला झाला. की मी सेवेमध्ये खंडित होण्याचं काम झालं, मला बंद करण्याचं काम झालं, माझी सेवा बंद करण्याचं काम झालं, परंतु देवाने मला पुन्हा एकदा त्या सेवेमध्ये आणलं. याचा प्रतिकार तुम्ही कसा कराल? देवाशी आमचे संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी प्राधान्य घ्या. ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की कुठेतरी मला बंद केलं जात आहे, कुठेतरी मला थांबवलं जात आहे, अडखळ आहे, तुम्ही वैयक्तिकरित्या देवाशी संबंधित राहा. प्राधान्य द्या त्या गोष्टीला, प्रायोरिटी ह्या गोष्टीला द्या की नाही, मला हे काम करायचं आहे, मग मी बाहेर राहून करेल, मी बाजूलाच उभं राहून करेल, पण मी करेन. आणि सर्वात मोठं काम अडखळामध्ये तुमच्यासाठी जर काय असेल तर आपल्या घरात बसून दार खिडक्या बंद करा, प्रार्थना करा. प्रार्थना एक असं शस्त्र आहे प्रियानो, जे तुम्हाला सर्व गोष्टींवर मात करायला सामर्थ्य देईल, तुम्हाला शक्ती देईल. म्हणून स्तोत्र 42:1 मध्ये असं म्हटलंय की देवाकरिता तहान आणि भूक असणं फार गरजेचं. तुम्हाला जर ते ओझं असेल तर तुम्ही आत्म्याने आणि खरेपणाने म्हणू शकता, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुळपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुळपत आहे. आणि हा आत्मा घेऊन जे लोक सेवा करतात, जे देवाशी संबंधित आहे, ज्यांना सेवा करायची आहे आणि प्रभूला समोर ठेवून करायची, लोकांना समोर ठेवून ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये निराशा येईल. कारण तुम्ही लोकांकडे पाहता. येशू ख्रिस्ताने त्या काळामध्ये लोकांची काळजी घेतली, त्यांच्याकडे पाहिलं, पण आम्ही पाहतो तसं नाही पाहिलं. त्याने नेहमीच आपल्या पित्याकडे पाहिलं. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या पित्याकडे पाहत होता आणि म्हणून तो असं म्हणू शकला, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होते. तुम्ही ज्यावेळेस सेवेमध्ये अडकण आल्यानंतर देवाची इच्छा काय हे समजून ज्यावेळेस तुम्ही पुढे याल, माझा विश्वास आहे की तुम्ही निराश कधीच होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हरवलेल्यांसाठी कळकळ मृतवत होणे. मंडळांमध्ये खरी सेवा जर कोणती असेल, जर पुढारपण जर कोणतं असेल की जे नेमकं आम्हाला विरोध करत आहे, ज्यांच्याशी आमचं पटत नाही, जे आमच्यापासून वेगळे आहेत, गेली अनेक वर्ष मंडळांमध्ये 2-3 असे गट निर्माण झालेले आहेत आणि ते वर्षानुवर्ष वेगळेच आहेत. त्यांनी हा विचारच नाही केला की हरवलेलं कोण आहे. पहिला गट असं म्हणतो की तो हरवलेला आहे, दुसरा गट म्हणतो की तो हरवलेला आहे, तो तिसरा गट म्हणतो हे दोघंही हरवलेले आहे. आणि आम्ही प्रत्येकाला काय म्हणतो, ते हरवलेले आहेत. नाही प्रियानो, येशू हरवलेले शोधावे असावा. हरवतो तो जो कळपामधला आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, कोण हरवतो? जो कळपातला आहे. 100 मेंढरं होती कळपामध्ये, सर्व चांगली होती, आज्ञाधारक होते, सगळं चांगलं होतं. एक मेंढरं हरवलं. काही जण बोलताना पाळक म्हणतात ते उन्हाळ होतं, काही पाळक म्हणतात, लोक म्हणतात की त्याला मोह होता हिरव्या चार कोणाचा, आणि मग तो जिथे जिथे हिरवं कोण दिसेल तिकडे तिकडे तो जायचा आणि म्हणून तो भटकला. तो कळपातून भटकलेला होता. तो कळपातून भटकलेला होता, म्हणून येशू त्याला शोधायला गेला आणि पुन्हा त्याला त्या कळपात घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ज्यावेळेस मंडळीतून कुणीतरी हरवले असं तुम्हाला वाटतं, खरी सेवा जर तुम्हाला प्रभूने कोणती दिली असेल, मन मोठं करा, त्यांची भेट घ्या, अचानक त्यांच्या घरी जा, त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल, त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसेल. ते असं म्हणतील, हे माझ्या घरी कसे काय आले, त्यांनी मला भेट कशी काय दिली, हे माझ्याकडे कसे काय आले. पहिल्यांदाच त्यांना तसं वाटेल, पण ते तुमचं स्वागत करते. कुठल्याही गोष्टीची चर्चा करू नका, कोणत्याही गोष्टीचा विचार विनिमय करू नका. तुम्हाला काय वाटतं आणि त्यांचं काय मत आहे हे खोडण्याचा प्रयत्न करू नका. गेली अनेक वर्ष मंडळांमध्ये एकमेकाचं मत खोडून टाकण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आम्ही योग्य त्या गोष्टीला प्राधान्य देऊ शकलो नाही. दिस इज मिनिस्ट्री. ही सेवा, हे प्रभूने आम्हाला शिकवलेलं आहे आणि मंडळांना त्यासाठीच निर्माण केलं की तुमच्याकडून ही सेवा व्हायला पाहिजे. मी अनेकदा म्हणालेलं, अनेकदा, आज मी रिपीट करतो ते स्टेटमेंट, चर्चच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे आमची सेवा नाही.
जे कार्यक्रम तुम्ही राबवता, जे कार्यक्रम तुम्ही करताय, तर ऍज अ मेथोडिस्ट चर्च कॅलेंडर वी हॅव टू सेलिब्रेट ऑल संडेज. ओके, आम्हाला ते सगळं करायचं आहे, परंतु ते आम्ही का करतो तर सर्व एकत्र येतील आणि आम्हाला ते करायचं आहे. खरी सेवा जर कोणती असेल तर ती सेवा ती आहे मंडळीमधून जे हरवलेले आहे, जे निराश आहे, दुःखी, कष्टी, आजारी, यांच्याकडे आम्ही जातच आहोत. ती आमची सेवा आहे. पण त्याच्या पलीकडची सेवा जर कोणती असेल, जो निराश आहे, नीतिसूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे प्रियांनो, आपल्या दुखावलेल्या भावाचं मन जिंकणं हे युद्ध जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि एक असा ज्ञानी राजा बोलून गेला, शल्मोन राजा, काय म्हणतो की तुझा भाऊ जर दुःखी असेल, तो निराश असेल, तर तुला जर त्याचं मन जिंकता आलं तर तू एखादं मोठं युद्ध जिंकल्यासारखा. मग काय शिकवत आहे पवित्र शास्त्र आपल्याला? आम्ही काय म्हणजे नक्की कसं बायबल वाचतो, आम्ही सेवा करतो म्हणजे नक्की काय करतो, आम्ही व्हिजिट करतो म्हणजे नक्की काय करतो, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतो म्हणजे नक्की काय करतो. मग पाळ साहेबांची सेवा नक्की काय आहे? पुलपिट सेवा पाळकाला दिलेली आहे, इतर सभासद त्याच्या सोबतीला आहेत. मग त्यांना पाळसाहेब काय शिकवत आहेत, काय ट्रेन करत आहेत, कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करत आहेत. जी मंडळी पाळकाच्या मार्गदर्शनाखाली चालते ती मंडळी आशीर्वादित आहे, कारण तो मेंढपाळ आहे. कळपाची काळजी घेण्याची जबाबदारी त्याला दिलेली आहे, इन्क्लुडिंग फ्रॉम पास्टर कमिटी टू संडे स्कूल, सर्वांना. परंतु गडबड अशी होते की प्रियांनो, आम्हाला असं वाटतं नाही मी हे करतो, मला हे करता येतं, मी चांगलं करेन. तुम्ही करत आहात, खरोखर चांगलं करत आहात. तुम्हाला खूप मोठी सेवा देवाने दिलेली आहे आणि आतापर्यंत तुमच्या सेवेमुळे खूप प्रगती झालेली आहे. नो इश्यूज, सगळं चांगलं आहे. हरवलेल्यांचं, मग तो हरवलेले शोधावयास आला. आणि मी सुरुवात करताना असं म्हणालो, हरवतो तो जो कळपातला आहे. कळपातलं कोणी जर हरवलं असेल तर महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला त्या गोष्टीचं ओझ घेणं फार गरजेचं आहे. विदाउट बर्डन यू कॅनॉट डू द मिनिस्ट्री. जर तुम्हाला बर्डन नाही, तुम्हाला ओझ नाही, आणि ओझ प्राप्त होण्यासाठी ते विजन असणं फार गरजेचं आहे. ओझ प्राप्त होण्यासाठी अध्यात्मामध्ये असणं फार गरजेचं आहे. ते ओझ प्राप्त होण्यासाठी आम्हाला प्रभूशी संबंधित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला फार खूप वचनांचा अभ्यास आणि खूप काही आवश्यकता नाही, त्याची गरज आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती सेवा काही लोकांना देव केलेली आहे, तुम्हाला टीचिंग मेथोडॉलॉजी दिलेली आहे, तुम्ही एक चांगले शिक्षक आहात, तुम्ही प्रेषित आहात. 5 फोल्ड मिनिस्ट्री बायबल आम्हाला शिकवते, 5 पदरी मिनिस्ट्री आहे. प्रत्येक जण शिक्षक होऊ नका, प्रत्येक जण सेवक होऊ नका. एखाद्या भावाला कुठेतरी नेहमीच अनाथाश्रमला आणि ह्याला वृद्धाश्रमला भेट देण्याचं ओझ असेल तर तो करत आहे ते काम, लेट हिम डू. त्याला ते ओझ आहे, तुम्ही नाही करत आहे ते, तुम्हाला वेळ नाही, तुम्हाला समय नाही, तो करत आहे, त्याला हातभार लावा. एखादी बहीण प्रार्थना करणारी असेल, तिला प्रार्थनेचं ओझ आहे, ती प्रार्थना करत आहे, तिला त्या कामासाठी सहकार्य करा. तुमच्या प्रार्थनेत आठवण करा की प्रभू तिच्या सेवेला आशीर्वादित करा. एखादा भाऊ प्रार्थना कर, संदेश देणार असेल, त्याला संदेशाची संधी द्या. आणि त्याच्यामधून जो कोणी भरकटलेला आहे त्याला शोधण्याचं काम करा. म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय प्रियांनो, ख्रिस्ताविषयी आज्ञाधारकत्व देणारा प्रत्येक विचार दृढ करा. ख्रिस्ताबद्दल सांगणारा जो कुठला विचार असेल, ख्रिस्ताबद्दल. कालच रात्री बराच वेळ मी जागा होतो, नवीन बिशपची अपॉइंटमेंट झाली आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर खूप डिस्टर्बन्स झाला आणि मग विचार अरे हे काय आहे, अचानक कसं काय घडलं. तर मी अनेकांशी बोलत होतो, त्यावेळेस मी त्यांना बाळक वर्ग आम्ही एकमेकाशी चर्चा करत होतो. मी त्यांना असं म्हणालो, आपण प्रभूच्या आज्ञेमध्ये राहूया. आणि या ठिकाणी तो शब्द आला की ख्रिस्ताच्या आज्ञेत राहणं, आज्ञा पालन करणं हे यज्ञ करण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. यज्ञ करण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. फार मोठी मिनिस्ट्री काहीच नाही. तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहा. जर तुम्हाला आज्ञा पालन करण्याचं ओझं आहे, तुम्ही आज्ञेचं पालन करा. ज्या आई वडिलांची लेकरं त्यांच्या आज्ञेमध्ये त्यांच्यासारखे सुखी आई वडील दुसरे कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. जो मुलगा, जी मुलगी किंवा जी लेकरं आई बापाच्या आज्ञेमध्ये राहणारी आहेत, प्रत्येक गोष्ट अशी उचलून धरणारी आहेत, त्या आई वडिलांना जाऊन भेटा, त्यांना विचारा तुमची मुलं कशी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळा आनंद दिसेल. ते खूप अभिमानाने आणि आनंदाने सांगतील, आमचा मुलगा खूप चांगला आहे पाठवसा, आमची मुलगी खूप छान आहे, तरुण आहे, परंतु ती सरळ आहे, सरळ आहे. तिचं जाणं आणि येणं, तिचं उठणं आणि तिचं बसणं, आणि सर्वात महत्वाची गोष्ट तिच्या अंगावरचे कपडे, इट मॅटर्स. स्त्री, तरुण मुलगी, ख्रिश्चन तरुण मुली काय वस्त्र परिधान करतात ते फार महत्वाचं आहे प्रिया. आणि त्या वस्त्रांकडे पाहून आई वडिलांचे संस्कार लक्षात येतात. प्रेज द लॉर्ड. त्या वस्त्रांकडे पाहून तुम्ही फॅशन आणि मॉडेलिंग आणि बाहेरचं जग याच्यामध्ये मजबूर होऊन
जर आमची लेकरं आजची पिढी आहे म्हणून जर त्यांना तुम्ही मोकळं सोडलं तर मला असं वाटतं, आज तुम्हाला सांगावं असं वाटतं की आई बाप म्हणून तुम्ही चूक करत आहात, आई वडील म्हणून तुम्ही चूक करत आहात. आणि मग तुम्हाला असं मला सांगायला आनंद वाटेल की तुमची लेकरं हरवलेली आहेत. यासाठी हरवलेली आहेत कारण कळप हरवलेला आहे. Praise the Lord. त्यामुळे कल्पने हरवणं चांगलं नाही. एखादं मेंढरू हरवलं, एकच मेंढरू हरवलं असं म्हणतं. आणि खूप मोठं गीत आहे, कधीतरी गाते गाणं, मेंढरू हरवलं, चांगलं गाणं आहे ना, हा चांगलं. आणि ते गात असताना त्या शब्दांकडे लक्ष द्या. पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनी या गेलं, मेंढरू हरवलं. हरवणं चांगलं नाही प्रिया. तिसरी महत्वाची गोष्ट, दृष्टांत जो आहे ना तो ब्लर होतो, धूसर होतो, विजन ब्लर होतं. अनेकांना विजन आहे पण विजन ब्लर होणं चांगलं नाही. तुमचं विजन ठळक पाहिजे, स्पष्ट पाहिजे. आणि म्हणून त्यामुळे काय होतं, जगात आमच्याकडून भरीव कार्य होत नाही. मंडळी ही मर्यादित नाहीये प्रिया. आज तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची, बदलापूर मेथडिस्ट मराठी चर्च मर्यादित नाही. तुम्हाला एक मोठं क्षेत्र प्रभूने दिलेलं आहे. तुम्ही जगात जाऊन सेवा करू शकता, तुम्ही मुंबईवर सेवा करू शकता. सगळं बदलापूर तुमचं नाव घेईल. बदलापूरमध्ये तुम्हाला सेवा देव केलेली आहे. आम्ही मर्यादित झालो आणि मर्यादित झाल्यामुळे आम्हाला बाहेर जाता आलं नाही, आम्हाला ओझ घेता आलं नाही. आणि सगळ्यात मोठं ओझ जर काय असेल, दृष्टांत जर काय असेल मंडळीला, पहिला दृष्टांत मंडळीला हा पाहिजे, विजन हे पाहिजे, ती मंडळी सुवर्तमान प्रसार गाजवणारी पाहिजे, तिला सुवार्ता करता आली पाहिजे. जर मंडळीला सुवार्ता करता येत नाही, आमचा दृष्टांत म्हणजे केवळ कवी कल्पना, पोकळ गोष्टी असा आमचा समज करून दिला जातो व कसोटीच्या क्षणी आम्हाला निराशा येते. कसोटीच्या वेळेला काय होतं, आमची निराशा होते कारण आम्हाला तेवढंच सांगितले. आम्ही वेगवेगळ्या कल्पना करतो, कवी कल्पना करतो, पोकळ गोष्टी बोलतो, त्याला पोकळ गोष्टी म्हटलेल्या. मंडळीकडून भरीव कार्य होणं गरजेचं आहे, पोकळ नाही. मग पोकळ वासा चालेल का घराला लावलेला? ते घर पडेल, ते छत टिकणार नाही. त्यामुळे वासा कसा पाहिजे, मजबूत पाहिजे, त्याचा पायाही मजबूत पाहिजे. मग तुम्ही ह्या गोष्टीचं जर तुम्हाला अडखळ होत असेल, अननेसेसरीली कुणीतरी तुमचं विजन ब्लर करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला जे विजन आहे, दृष्टांत आहे, ते त्या प्रभावामुळे किंवा त्या गटामुळे किंवा एखाद्या गटामुळे तो धुसर होत चालला असेल, तुम्हाला प्रतिहल्ला करता आला पाहिजे. प्रतिहल्ला करणं म्हणजे विरोध करणं नव्हे, प्रतिकार करणं नव्हे, तर प्रतिहल्ला करणं म्हणजे नेहम्याप्रमाणे सेवा करणं. खूप मोठा विरोध झाला नेहम्याला. लक्झरियस लाईफ जगणारा नेहम्या ते सर्व सोडून, मी त्याचं उदाहरण देताना कधी कधी असं म्हणतो, त्याची डिग्री, त्याचं क्वालिफिकेशन, त्याचं इंजिनिअरिंग जे काय तो होता, तो मी नेहमी सांगतो तो सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट होता, राजाकडे पहलादार होता. त्याने काय केलं माहितीये, तिथून निघताना आपलं सर्टिफिकेट फाडून फेकून दिलं कचऱ्याच्या डब्यात. आम्हाला करता येईल कसं? मी कुठेतरी मोठ्या कंपनीत कामाला आहे, हायली क्वालिफाईड आहे, आणि अचानक कॉलिंग झालं. मग मी कधी कधी विचार करतो, नाही हे राहू दे, कदाचित सेवेत काय अडचण झाली तर मला परत ड्युटी जॉईन करता येईल, असं म्हणणारे लोक आहेत. माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. आणि या जगामध्ये अनेक देवाचे सेवक होऊन गेले. ते इंजिनियर होते, ते डॉक्टर होते, ते प्रोफेसर होते, ते वैज्ञानिक होते, ते पायलट होते, खूप मोठ्या पदावर होते, 4-5 लाख रुपये महिन्याला पगार घेणारे होते, लक्झरियस लाईफ जगणारे होते. परंतु प्रभूने जेव्हा त्यांना बोलवलं त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीकडे मागे वळून पाहिलं नाही आणि त्या प्रभूच्या सेवेमध्ये ते गेले आणि खूप मोठे सेवक झाले. त्यांनी खूप मोठी इंटरनॅशनल सेवा त्या लोकांकडून झाली. त्याचं कारण हे आहे की त्यांना जे कॉलिंग झालं त्यांना त्यांनी न्याय दिला. म्हणून पाऊल असं म्हणतो, आपल्या पाचारणाला शोभेल असं आचरण ठेवा. पाचारण तेव्हा आहे जेव्हा तुम्हाला विजन आहे. तुम्हाला विजन दिलेलं आहे प्रभूने, पाचारण दिले म्हणजे विजन दिलेलं आहे, दृष्टांत दिलेलं आहे. आणि तुमचा दृष्टांत तुमच्या कधी कधी फॅमिलीमधून विरोध होतो प्रिया. जर स्त्री असेल सेवा करणारी तर त्या स्त्रीला फॅमिलीमधून खूप विरोध होतो. त्या बाईला सेवा करण्याची सवय असते, बाई शब्द वापरतो मुद्दामून, मग तिला प्रार्थनेला जाण्याची सवय असते, ती चर्चमध्ये एखाद्या चांगल्या पदावर असते, मग तिला काय व्हिजिट करायचे आहे, तिला महिला मंडळाचं काम करायचं आहे. मग काही कुटुंबामध्ये पती विरोध करतात, सारखं सारखं काय प्रार्थनेला जायचं, रोज रोज काय जायचं. आणि तू म्हणाली 7 वाजता येते, 11 वाजता तू घरी परत आली. मग ती सांगते, अहो नाही, तिथून आम्ही पुन्हा आमचा निर्णय झाला की कोणीतरी बहीण आजारी होती, मग तिथं प्रार्थनेला जायचं होतं. मग आम्ही म्हटलं परत वेळ मिळणार नाही, आजच व्हिजिट करू. वेगवेगळी कारण येतात की नाही, तुम्हाला अनुभव असेल. घरातून विरोध होतो कधी कधी. आणि स्त्रीला तर फार विरोध होतो, प्रार्थनेच्यासाठी, संदेशासाठी, पुढे येण्यासाठी, मंडळी सेवा करण्यासाठी विरोध होतो. त्या विरोधाला सामोरेच आहे. प्रतिहल्ला करताना नेहम्याला समोर ठेवा, दबोराला समोर ठेवा, युनिकेला समोर ठेवा. ह्या सगळ्या स्त्रिया
त्यांना विरोध झाला नाही अशातला भाग नाही. त्या काळामध्ये विरोध झाला त्यांना, पण त्या ठाम उभा राहिल्या आणि प्रभूमध्ये स्थिर राहिल्या. म्हणून त्यांचे नाव आज पवित्र शास्त्रात आहे. म्हणून आम्ही मदर टेरेसा म्हणू शकतो. नुसतं टेरेसा म्हणता येणार नाही, कोणच म्हणणार नाही. टेरेसा म्हटलं तर लोक म्हणतील कोण आहे, तुमचं नाव आहे का? पण मदर टेरेसा म्हटल्यानंतर एकच मदर टेरेसा. इंदिरा गांधी एकच, दुसरी नाही. नारायण मोहन टिळक एकच. पंडिता रमाबाई एकच. काष्ट ब्राह्मण स्त्री पवित्र शास्त्राचं भाषांतर करून पूर्ण पवित्र शास्त्र लिहिलं. केडगाव सारख्या ठिकाणी मोठी सेवा संस्था उभी केली. केडगाव मिशन, मोठं मिशन उभं केलं. आज 100 वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टीला. अनेक विश्वासणारे लोक तयार केले. आणि पंडिता रमाबाईंचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे, त्यांच्याकडे अनेक विदर्भी स्त्रिया आल्या, विदर्भी मुली आल्या. पंडिता रमाबाईंनी आपल्या हयातीमध्ये कधीच कुणाचं कन्व्हर्शन केलेलं नाही, कन्वर्ट केलं नाही. तिने कधीच कुणाला काय म्हणतात त्याला धर्मांतर केलं नाही. साक्ष आहे पंडिता रमाबाई. त्यांनी आपला आदर्श लोकांसमोर, त्या स्त्रियांसमोर ठेवला. त्यांना सांगितलं. मोठा विरोध झाला. स्त्री होती ती आणि सुंदर होत्या पंडिता रमाबाई. खूप मोठा विरोध झाला पंडिता रमाबाईला. काही लोक जाणीवपूर्वक तिला अश्लील भाषेमध्ये बोलायचे त्यांच्या बरोबर. काही लोक अश्लील गोष्टींचे चिठ्ठ्या त्यांना पाठवत होते. खूप मोठा विरोध झाला. परंतु ती स्त्री ठाम झाली, कारण तिचा फोकस प्रभू येशू ख्रिस्त. तिला कळालं येशू काय आहे. तिने अंगीकारलं प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या सर्व विरोधाला प्रतिहल्ला करत असताना मदर टेरेसा, पंडिता रमाबाई यांनी प्रेम समर्पण, ख्रिस्ताची प्रीती लोकांना दिली. आणि लोक इतके भाळले. नंतर काही ब्राह्मण लोक त्यांच्याकडे आले आणि ते म्हणाले की असं काय तुझ्याकडे आहे की तू इतकं प्रेम करू शकते. मदर टेरेसाला विचारलं एकदा सद्दाम हुसैन, ऐसी क्या बात है माँ, आपके पास ऐसी कौन सी बात है, आप इतना प्यार कैसे कर सकती है. तिने सद्दाम हुसेनला त्यावेळेला भेटल्यानंतर येशू ख्रिस्त सांगितला, मेरा प्रभु सारी दुनिया से प्यार करता है, वो मुझसे प्यार करता है, इसलिए मैं तुमसे प्यार करती. चेंज झालं त्याचं जीवन. ती साक्ष वेगळी आहे, त्याकडे आपल्याला जायचं नाही. पण त्याला एक गोष्ट समजली, सद्दाम हुसेन सारख्या माणसाला एक गोष्ट समजली की प्रेमाने आम्हाला खूप काही चिंता आहे. त्यामुळे प्रियानं प्रतिहल्ला करत असताना नेहम्याप्रमाणे प्रतिहल्ला करा. सेवेला समोर ठेवा. तुम्हाला काय मिशन आहे, तुमचं विजन काय ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर नेहम्याला तो कोट बांधताच आला नसतो. 3 लोक एकत्र आले आणि नेहम्याला असं म्हणाले की आम्हाला भेटायला ये. नेहम्याच्या शास्त्र भागामध्ये असा शब्द आहे 3ऱ्या वचनामध्ये, मला वाटतं 7वा अध्याय 3रं वचन, त्यामध्ये म्हणतो की मी एका मोठ्या कामात गुंतलेलो आहे. काय म्हणतो नेहम्या? मी एका मोठ्या कामात गुंतलेलं आहे. कोणतं काम? तर मला यरूशलेमचा कोट बांधायचा. मंडळीचा कोट बांधणं फार गरजेचं आहे. त्यासाठी कोणीतरी नेहम्या व्हायला पाहिजे. आणि सगळेच जर नेहम्या झाले तर किती चांगली गोष्ट होईल. प्रेज द लॉर्ड. सगळेच जर नेहम्या झाले तर, जितके पुरुष आहेत मंडळीमध्ये, तो प्रत्येक पुरुष जर नेहम्या झाला आणि त्याला असं वाटलं की मला माझ्या मंडळीचा कोट बांधायचा आहे, ते ओझं त्याने घेतलं, किती छान तयार होईल. मग कशाला एखादा मेंढरू हरवेल त्या कळपातून? सगळे त्या कोटामध्ये राहतील. दानियेला प्रमाणे सेवा करा. दानियेला विरोध झाला, मोठा विरोध झाला दानियेला. परंतु दानियल प्रभूमध्ये स्थिर होता. त्याला आपलं विजन त्याने ब्लर कधी केलं नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली की राजाला प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेताना दानियेलाचा सल्ला घ्यावा लागला. नेहम्या 7:3 आहे का वचन? रेफरन्स चुकला असेल तर क्षमा करा. पण नेहम्याच्या पुस्तकामध्ये एक शास्त्र भाग आहे, त्या वचन 3रं आहे, त्यामध्ये तो म्हणतो की मी एका मोठ्या कामात गुंतलेलो आहे. तुम्हाला आणि मला असं म्हणता आलं पाहिजे की मी मोठ्या कामात गुंतलेलो आहे. प्रभूने तुम्हाला ते काम दिलेलं आहे. त्यामुळे ख्रिस्ती माणसाचं काम काय माहितीये? नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्याचं फिल इन द ब्लँक्स. नेहम्या 6:3 राईट. नेहम्या 6:3 वाचा कोणीतरी. हे पाहून मी जासूद पाठवून त्यास कळविले की मी मोठ्या कामात गुंतलो आहे. मी मोठ्या कामात गुंतलो आहे. आणि मोठं काम मला येण्याला सवड नाही. मी काम सोडून तुम्हाकडे काय यावे? काम का बंद पाडावे? मी का काम बंद पाडावे? किती छान म्हणतो बघा. नाही कोणतं काम? यरूशलेमचा कोट, सेवा, मिनिस्ट्री, सगळं काही सोडून तू ज्या गोष्टीसाठी आला ते पूर्ण करण्यासाठी नेहमी स्पष्टपणे सांगतो की का यावं तुमच्याकडे, आणि काम बंद पाडून मी तुमच्यासाठी का आलो. आज आम्ही कधी कधी कुणाला तरी म्हणतो चला प्रार्थनेला जायचंय, संध्याकाळी व्हिजिटला जायचंय, तुम्हाला वेळ आहे का? तुला नाही ना पाळसाहेब, खूप काम आहे, मी खूप बिझी आहे. पाळसाहेब बिझी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला?
BUSY. बी या शब्दाचा अर्थ आहे बिझी, यू शब्दाचा अर्थ आहे अंडर, एस शब्दाचा अर्थ आहे सॅटन आणि वाय शब्दाचा अर्थ आहे योग. सैतानाच्या जुवाखाली मी व्यस्त आहे. आय एम बिझी अंडर सॅटन्स योग. त्यामुळे जेव्हा जेव्हा ख्रिस्ती व्यक्ती मंडळीतली खास करून पुढारपण करणारे लोक आणि 62 कमिटीतले लोक ज्यांना तुम्हाला निवडलेले आहेत, तुम्ही ज्या म्हणाल बाळासाहेब मी बिझी आहे, तर मग ते बिझी लिहून घ्या. बिझी अंडर सॅटन. स्वतःलाच म्हणा अरे मी सैतानाच्या जुवाखाली बिझी आहे. नाही नाही बाळासाहेब मला वेळ आहे, मी येतो, कधी येऊ सांगा. डोंट बी बिझी अंडर सॅटन्स. हाच विषय आहे आपला. अडखळण यासाठी आहे की हा सैतान आमच्या सेवेमध्ये आम्हाला अडखळण करतो. व्यक्ती अडखळण करत नाही. कधीच व्यक्तीकडे पाहू नका. तुम्ही प्रॅक्टिस करा या गोष्टीची. कुठल्या माणसाला समोर ठेवूच नका. तुम्ही कुठल्या व्यक्तीला समोर ठेवलं तर तुमची गडबड होईल, तुमचा वाद नेहमी राहील आणि मी सदैव एकमेकाच्या विरोधातच राहा. नेहमीसारखं बोलायला शिका. म्हणा की मला वेळ नाही, आय एम बिझी. कशामध्ये बिझी? कोट बांधण्यामध्ये बिझी आहे, चर्च सेवेमध्ये बिझी आहे, मिनिस्ट्रीमध्ये बिझी आहे, मी प्रार्थनेत बिझी आहे. क्षमा करा, मला माझ्याकडे काही लोक रविवारी म्हणतात चर्चला नाही आला. नाही ना बाळासाहेब, सकाळीच पाहुणे आले, नाही रात्री बाळासाहेब पाहुणे आले. मग आता ते त्यांचं जेवण खाणं पिणं सगळी तयारी, मोठी तयारी केली त्यांनी जेवणाची, खूप मोठी तयारी केली. त्या वधस्तंभावर त्याने रक्त सांडलेले ओतलेले आमच्यासाठी. तो जर म्हटला असता नाही मला वेळ नाही, तर तुम्ही म्हणू शकत नाही की माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत. मग मी त्यांना सांगतो किती छान, किती होते नाही ना बाळासाहेब, 7-8 लोक होते, 2 कुटुंब आलेले. मग आज त्या 2 कुटुंबांना जर चर्चला घेऊन आला असं तर किती बरं झालं असतं. तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळालं असतं. एक जोक आहे, ख्रिश्चन जोक. एक छोटा मुलगा रस्त्यावर चालत असताना, छोटा म्हणजे फार छोटा नाही फार मोठा नाही, थोडासा समजदार मुलगा रस्त्यावर चालला होता. अचानक एक पाळकसाहेब त्याच्याजवळ आले आणि त्याला विचारले की अरे बेटा पोस्ट ऑफिस कुठे आहे तुला माहिती आहे का? तर त्याने असं बघितलं त्या बाळासाहेबांकडे. हा माहिती आहे मला पोस्ट ऑफिस कुठे. कुठे आहे? या रस्त्याने सरळ जा, डाव्या बाजूला गेला तर मोठी बिल्डिंग आहे, ते पोस्ट ऑफिस आहे. अरे वा वा वा, थँक्यू सो मच, किती छान, किती गोड मुलगा आहे. बरं ऐक ना, एक काम कर, इकडे बाजूला चर्च आहे ना, संध्याकाळी चर्चमध्ये ये. आज तुला आहे ना स्वर्गात कसं जायचं त्याचा मार्ग कळायला मिळेल, तुला ऐकायला मिळेल आणि तू चर्चला ये. त्याने असं हसून पाहिलं बाळासाहेबांकडे, म्हटलं तुम्हाला पोस्ट ऑफिसचा पत्ता माहित नाही, तुम्ही स्वर्गाचा पत्ता काय सांगणार आहे? छोटा होता ना, त्याला कळालं नाही. काय म्हणाला तो? तुम्ही मला पत्ता विचारताय पोस्ट ऑफिस कुठे आहे, तुम्हाला पोस्ट ऑफिसचा पत्ता माहित नाही आणि मला म्हणता संध्याकाळी चर्चला ये, तुला स्वर्गात कसं जायचं त्याचा मार्ग दाखवतो. कसं दाखवाल बाळासाहेब तुम्ही? इट्स अ पार्ट ऑफ जोक. तर केव्हा केव्हा आम्हाला असं वाटतं की आम्हाला बरंच काय माहिती आहे, मला सगळे पत्ते माहिती आहेत. नाही, एक लहान मुलगा येऊन आम्हाला कदाचित काहीतरी शिकवून जाईल. छोट्या मुलीने नामानाला सांगितलं जा, माझ्या देशामध्ये एक देवाचा माणूस आहे, जर तू तिथे जाशील तर तू तिथं बरा होशील. त्याने हसण्यावारी नेलं ते. लहान इतके सगळं मी केलं, मी सेनापती नामान, एवढा मोठा हा सगळा देश माझ्या समोर आहे आणि ही माझा देश सोडून दुसऱ्या देशात जायला सांगते. तिथं गेल्यानंतरही तो अलिशाला काय म्हणतो तो नामान, अरे माझ्या देशात नद्या नव्हत्या का? माझ्या देशात काय पाणी नव्हतं काय? तुम्हाला इकडे बोलवून ह्या नदीत डुबकी मारायला सांगतो. त्या ख्रिश्चन मिनिस्ट्रीमध्ये ना एक प्रोसेस आहे प्रिया. जोपर्यंत तुम्ही त्या प्रोसेसमधून जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्या सेवेचा अर्थ कळणार नाही, तुम्हाला आनंद प्राप्त होणार नाही. नामान ज्यावेळेस त्या प्रोसेसमध्ये गेला, 6 वेळा डुबकी मारली, वर आला, त्याला खूप राग आला. त्याने सगळ्यांकडे रागाने पाहिलं, नातेवाईकांकडे, आणि म्हटलं काय माझी मस्करी करतात का तुम्ही लोक? त्याचे नातेवाईक हात जोडून किनाऱ्यावर उभे होते. म्हटले अरे बाबा 6 वेळा डुबकी मारली ना, आता एकच तर राहिली, मार ना तेवढी. आणि ती मारली आणि ज्यावेळेस नामान वर आला त्याच वेळानं त्याला तो आशीर्वाद प्राप्त झाला. लहान बाळासारखी त्याची त्वचा झाली, त्याचं पोड निघून गेलं असं म्हटलं, तो पूर्ण बरा झाला. आणि मग नामान अलिशाकडे गेला आणि म्हटलं आता मी काय करू तुमच्यासाठी. केव्हा केव्हा कसं आहे की आम्हाला कठीण समयातून जावं लागतं. अडचण आहे ती, आमच्या मिनिस्ट्रीमध्येही अडचण आहे. तरुण संघाला, मी स्वतः तरुण होतो, माझ्या जीवनामध्ये केव्हा तरी मी साक्ष सांगेन तरुण संघामध्ये बसल्यानंतर की मला काय अडचण होतं तरुण संघ. मी बाळासाहेबांचं नाव सांगणार नाही. मला कधीच गाणं गायला बाळासाहेबांनी पुढे बोलवलं नाही. आणि जेव्हा मी त्यांना जाऊन सांगायचो बाळासाहेब आज मला एक विशेष गीत गायचं, बघूया वेळ असेल तर तुला सांग. माझ्याकडे बघत नव्हते बाळासाहेब, असं हा बघूया वेळ असेल तर तुला सांग. मग घरी यायचो, पप्पाला सांगायचो. पप्पा म्हणायचं तू गातोस ना, काय प्रॉब्लेम आहे? दुसऱ्या मंडळांमध्ये जातो, चर्च तुला बोलवतो, काय अडचण आहे, नको टेन्शन घेऊ. बाळासाहेब बोलले ना वेळ नाहीये,
हरकत नाही, सोडून दे. विरोध झाला पाळक साहेबांचा, मला कडक विरोध झाला. मी डिस्ट्रिक्टचा प्रेसिडेंट, मी रिजनलला व्हाईस प्रेसिडेंट, मी ऑल इंडिया लेवलला व्हाईस प्रेसिडेंट, युथचा ऑल इंडिया लेवलला व्हाईस प्रेसिडेंट, 3 वेळा नैनितालला जाऊन आलो, मोठमोठ्या कन्व्हेन्शनला मी हजर राहिलो, सगळ्या डिस्ट्रिक्टच्या युथच्या मुलांना मी घेऊन जायचो, मी लीडर त्यांचा. अंबरनाथ चर्चमध्ये, त्याच आम्ही राहायला पुण्याला, अंबरनाथ चर्च खूप लांब माझ्यासाठी, अंबरनाथ चर्चमध्ये कन्व्हेन्शन होतं आणि त्या कन्व्हेन्शनला मी आलो. माझ्या पालकांनी पत्र पाठवलं युथ डायरेक्टरला, इसको खडा नाही करणे का. काय पत्र पाठवलं, इसको खडा नाही करणे का, आणि ह्याला त्या इलेक्शनला उभं राहू द्यायचं नाही, कारण हा चर्चमध्ये विरोधातला आहे आमच्या, हा चर्चमध्ये हे करतो ते करतो असं करतो असं असं केलं त्यांनी. त्या पाळसाहेबांनी फोनवर, तेव्हा ते ऍक्च्युअली मोबाईल नव्हता तेव्हा, मग फोनवर त्यांना सांगितलं, अरे ते मित्र होते त्याचे कलिग ना, अरे काय असं करतो, मोझस एक ऍक्टिव्ह मुलगा आहे आणि हे सगळे युथ त्याला मानतं, सगळे करतं, तू असं करत आहेस. खूप मोठा अडखळ, मला इतका राग, सगळे तरुण मंडळी माझ्या पाठीमागे, पूर्ण मुंबई पुणे सगळे डिस्ट्रिक्ट माझ्या पाठीमागे, तरुण संघ माझ्या पाठीमागे, ते सगळे मुलं एकत्र आले, युथ डायरेक्टरला भेटले आणि म्हटले, अगर मोसेस को प्रेसिडेंट के लिए खड़ा नहीं करना है तर आम्ही बायकॉट करतो हे कन्व्हेन्शन. त्या काळामध्ये सँडी डाउन्स त्यावेळेला बिशप होते, मला बोलवून घेतलं, अरे क्या कर रहा है, दादागिरी कर रहा है. म्हटलं नाही साहेब, मैं काय को दादागिरी करेगा, ये बच्चे लोग हैं ऐसा. मग त्या पाळक साहेबांना फोन केला, त्यांनी सांगितलं, अरे वो ऍक्टिव्ह लड़का है, उसको क्यों ऐसा कर रहे आप लोग. उभा राहिलो, बहुमताने निवडून आलो, पुन्हा एकदा डिस्ट्रिक्टचा प्रेसिडेंट झालो. मग चर्चमध्ये गेले ना दादा, पाळक समजा शशांक कुठल्या पदावर आलेले, आमची मनाली आली, कारण इथून मी अनाउन्समेंटच नाही केली, काय वाटेल त्यांना, वाईट वाटेल ना. अरे आमच्या बाळासाहेबांनी माझं नावच घेतलं नाही, मी कुठे गेलो काय गेलो. अप्रिशिएशन फार महत्वाचं आहे, एनकरेज करा मुलांना, लोकांना, त्यांनी काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे, त्यांना कळत नसेल. त्या दिवशी मी एक वाक्य त्याच्याकडून ऐकलं की तिला माहितीच नाही की फायनान्स म्हणजे काय आहे, परंतु त्याच्यावर तिची निवड झाली. शिकेल, प्रभू तिला मोठं करेल, प्रभू तिला उंच करेल. आम्ही एकमेकाला सहकार्य करणं फार गरजेचं आहे. नेहम्याला अनेकांनी सहकार्य केले, नेहमीने एकट्याने ते काम नाही केलं, अनेक जण त्याच्या सोबतीला आले, एकत्र आले, मग त्यांना तो कोड बांधला. यहोशाच्या काळामध्ये अनेक जण एकत्र आले, सर्वांनी प्रेझेंट वर्शिप केली, मोठी घोषणा केली, तेव्हा ती भिंत पडली असं म्हटलं. एकट्याला कुठलंच काम करता येत नाही, एक काठी 100% मोडली जाते, मोडी मोडता येत नाही. तर दानिएलाचा उदाहरण घ्या, त्यानंतर नेहम्याला समोर ठेवा, नेहम्यासारखा तुम्ही प्रतिकार करायला शिका. शेवटची गोष्ट सांगतो, अतिशय महत्वाची, पदस्थान आणि दर्जा, पोझिशन आणि दर्जा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद होतात, अतिशय मोठ्या प्रमाणात मतभेद होतात. कलाची पेरणी करून गुणोत्तर वाढ थांबते. कला आहे ना, याची पेरणी करतात, पेरणी शब्द फार कठीण आहे. त्या आम्ही जमिनीमध्ये बी पेरतो, जीवनामध्ये जर विष पेरलं तर, द्वेष पेरला तर, कलह पेरला तर, काहीतरी वाईट जर आमच्या जीवनामध्ये कोणतरी पेरत आहे, त्यामुळे कान आहे ना, कान हलके ठेवा. कान कसे ठेवा, आता कान जर पुन्हा काढला ना तर तो वजनदार आहे, आतमध्ये खूप काय आहे त्या कानामध्ये, पण हा आपण कान एवढाच म्हणतो ना, तो हलका ठेवू नका, हलका ठेवा. काही ऐकू नका, अनेक जण तुमच्या कानाला लागतील. काही लोकांना वर्षानुवर्ष काहींच्या कानाला लागायची सवय आहे, वर्षानुवर्ष पिढ्या निघून गेल्या त्यांच्या, आई बापापासून सुरू झालं, लेकरांनी पण तेच सुरू केलं, त्यांची लेकरही तेच करत आहेत, ते त्याच फॅमिलीतल्या कानाला लागत आहेत. कानाला लागल्याने सगळ्यात वाईट गोष्ट जर काय होत असेल तर तुमची गुणोत्तर वाढ बंद होते, तुम्ही गुणात्मक वाढत नाही. अध्यात्मामध्ये तुम्हाला वाढता येत नाही, अननेसेसरली कुठेतरी अडखळ होतो. आम्ही केरळला गेलो, तुमच्यासारखा तरुण होतो मी त्यावेळेला. एका फॅमिलीने आम्हाला सांगितलं आणखीन एक गाणं गा. मला दिलीप म्हणतात सगळे माझ्या घरामध्ये, दिलीप आणखीन एक गाणं गा. मी हार्मोनियम का आणखीन एक गाणं गायलं, आणखीन एक गा, आणखीन एक गाणं गायलं. आम्ही 4 गाणी गायली त्या घरामध्ये. किती? 4. आता दान द्यायचं त्या फॅमिलीला. कॅरलमध्ये आपण दान घेतो ना, म्हणजे अडखळणं कशी असतात, कोण कसं बोलतं, कोण कसं शिकवतं. एका फॅमिलीतला एक माणूस वयस्कर, जो आमच्या कमिटीचा मेंबर होता चर्चचा, त्याच मी कमिटी मेंबर नव्हतो, तो कमिटी मेंबर होता. तो आतमध्ये गेला, काहीतरी बोलला, तो माणूस बाहेर आला, त्यांनी 500 रुपये आम्हाला दिले. किती दिले? 500 रुपये. वास्तविक अपेक्षित होते 2000 रुपये. कारण असा नियम होता आमच्या कुर्ला चर्चमध्ये की 1 गाणं गायले की 500 रुपये, 2 गायले की 1000 रुपये, 3 गायले की 1500 रुपये, 2 गायले की 2. मग तुम्ही 7 गाणी गा. ती फॅमिलीच तशी होती, त्यांना गाण्याची आवड होती आणि प्रत्येक गाणं रेकॉर्ड करायचे. तुम्ही पैसे घेतले, डायरीत लिहिले, त्यांच्याकडे पाहिलं, काहीच बोललो नाही. पण मी निराश झालो ना, तरुण होतो तेव्हा, मला खूप वाईट वाटलं. 4 गाणी गायली आणि 500 रुपये. आपण काय पैशासाठी जात नाही,
आज मला कळालं की आपण कॅरल पैशासाठी करत नाही, ती सेवा आहे. परंतु मंडळीची व्यवस्था आहे. त्यामुळे रविवारी चर्चमध्ये भेटले, त्यांना बोलवलं बाहेर. म्हटलं अंकल तुम्ही 500 रुपये दिले आम्हाला त्या दिवशी, 2000 रुपये द्यायचे होते. अरे मी 3000 रुपये काढले होते. किती हजार रुपये? हा, ते माझे मामा आले आणि त्यांनी मला सांगितलं काय गरज नाही द्यायची, फक्त 500 रुपये दे मंडळीला. आणि मी त्यांचं ऐकलं. नुकसान कोणाचं झालं? माझं नाही, 2 माणसांचं नुकसान झालं. त्यांनी देवाचं नुकसान केलं, मंडळीचं नुकसान केलं, आणि दुसरी गोष्ट त्यांनी स्वतः आशीर्वादाचं नुकसान घेतलं. त्यांना ते प्राप्त नाही झालं, त्यांना ते मिळालं नाही. म्हणून कधी कधी काय आपल्या मंडळीमध्ये जर तुम्हाला कोण काही शिकवत असेल, योग्य की अयोग्य हे समजणं फार गरजेचं आहे. तुम्हाला वैयक्तिक कुटुंब दिलेलं आहे, तुम्ही वैयक्तिक आशीर्वादित आहात, वैयक्तिक तुमचा देवाशी संबंध आहे. अननेसरली तुम्हाला जर कोण मिसगाईड करत असेल मंडळीच्या माध्यमातून, नका ऐकू. इथून जे सांगितलं जात आहे, वचनातून जे तुम्ही वाचत आहात, तुमची वैयक्तिक जी प्रार्थना आहे, देवाशी तुमचा जो संबंध आहे, त्या संबंधातून तुम्ही प्रभूचं कार्य करा. कुणाचं ऐकून करू नका. आणि जर ऐकायचं असेल तर एक माणूस अभिषिक्त परमेश्वराने नेमलेला आहे आणि त्यांना पाळक साहेब असं म्हणतात. मग ते साळवी असतील, नाही तर मिरजकर असतील, किंवा ते उरणकर असतील, व तो सेवक आहे. इथून जे काही अनाउन्समेंट केली जाईल ती वरून उतरणारी आहे, तिला तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्यामुळे प्रियांनो, ज्यावेळेस पद आणि दर्जा यांचा मतभेद होतो, कलाची पेरणी गुणोत्तर वाढ थांबवते. आमच्या हृदयामध्ये स्पर्धेच्या भीतीची पेरणी केली जाते. स्पर्धेची भीती असते आणि ती पेरणी अतिशय वाईट आहे. त्याच्यासाठी प्रतिहल्ला कसा कराल? मत्तय पुरुषवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 11वं वचन वाचा. त्याच्यासाठी तुम्हाला सेवकाची वृत्ती धारण करणं फार गरजेचं आहे. सेवकाची वृत्ती. आणखीन एक शास्त्रभाग काढून ठेवा. पहिले शमूएल याचा 18वा अध्याय 7 ते 9. तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावा. हा, काय म्हटलेलं आहे तिथे? तुमच्यामध्ये जो कोणी मोठा असेल. कुणाला वाटतं आपण मोठे आहोत? मला तर वाटतं. कुणाला वाटतं आपण मोठे आहोत? मला वाटतं मी मोठा आहे, आणि मला येशू असं म्हणत आहे की मग तू काय हो? सेवक हो. जर मला वाटतं मी मोठा आहे तर प्रभू मला सांगतो की तू सेवक हो. आणि सेवक पद हे फार मोठं पद आहे. त्या सेवेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फक्त ऐकायचं. ऑर्डर. सेवकाचं काम काय? कुणीतरी ऑर्डर देतात आणि आपण ऐकतो, करत राहतो. त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि 100% तुम्हाला बरकत मिळेल. पहिले शमूएल 3:12 ते 14, 3 वचन वाचा. क्षमा करा. पहिले शमूएल 18:7 ते 9 शेवटचं वचन आपण ऐकूया. पहिले शमूएल 18:7 ते 9. शाऊल आणि दावीद यांची गोष्ट आहे ती. त्यांच्या जीवनामध्ये कसा निर्माण झालं बघा. पहिले शमूएल 18:7 आणि 9. नृत्य करणाऱ्या स्त्रिया. पहिले शमूएल 18:7 ते 9. हा. वाच. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत. शाऊलाने 1000 वदिले, दाविदाने लाखो वदिले. काय म्हणतात? नृत्य करणाऱ्या स्त्रिया काय म्हणत होत्या बघा. याच्या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण केलं, त्या लोकांनी वाद निर्माण केला. शाऊलाने 1000 आणि दाविदाने लाखो. मग आता काय वाटेल शाऊलाला आणि दाविदाला? शाऊल राजा होता. शाऊल म्हणला अरे काय साक्ष आहे लोकांची, काय बोलतात ते लोक की मी 1000 वदले आणि दाविदाने लाखो वदिले. पुढे हे ऐकून शाऊलास फार क्रोध आला. बघा, हे ऐकून शाऊलाला काय झालं? क्रोध आला. राग आला त्याला. हे ऐकून शाऊलाला फार क्रोध आला. अशा काही गोष्टी असतात की कधी कधी काही गोष्टी ऐकून आम्हाला क्रोध येतो. दुसऱ्याबद्दल प्रशंसा केली जाते, कुणाची तरी स्तुती केली जाते. यदा कदाचित तुमच्या समोर कुणाची तरी स्तुती केली जात असेल, जे दोन्ही कामं तुम्ही एकत्र करत आहात, हरकत नाही. तुमच्या मनात ही गोष्ट पाहिजे, लोक त्याची स्तुती करत आहेत, परंतु मला आनंद आहे प्रभू माझी स्तुती करत आहे. तेव्हा देवाकडून येणारा जो सन्मान आहे प्रियांनो, तो आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तर तुमच्या ह्या ज्या नेतृत्वाचं जे लिडरशिप आहे किंवा स्पिरिच्युअल लिडरशिप आहे, त्यामध्ये जे अडखळणं आहे त्याच्यावर प्रतिहल्ला कसा करायचा हे मी आज तुम्हाला सांगतो. कसं क्रॉस जायचं? विरोध करू नका, विरोधाला विरोध करू नका. काही लोकांना वर्षानुवर्ष फक्त विरोध करण्याची सवय आहे. काय करण्याची? अनेक मंडळांमध्ये काही लोक असे आहेत की जे फक्त विरोध, त्यांची ओळखच तशी आहे. तिथं गेलं की पटकन काही लोक भेटून सांगतात, पाळक साहेब यांच्यापासून सावध राहा, पाळक साहेब हिच्यापासून सावध राहा, पाळक साहेब या कुटुंबापासून सावध राहा. प्रॅक्टिस आहे आम्हाला, अनेक वर्ष आम्ही हे सगळं ऐकत आहोत. पाळक तो आहे ज्याने ते ऐकून त्याच्या लक्षात आलं
की याचा अर्थ असा आहे, तो ती ते कुटुंब हरवलेलं आहे. Praise the Lord. ते वेगळे नाहीये, ते वाईट नाहीये, ते हरवलेले आहे. आता माझं काम त्या ठिकाणी गेल्यानंतर महत्वाचं काय असेल, त्यांना शोधायचं आहे. त्यांना शोधून ज्यावेळेस मी त्या कळपामध्ये आणि त्यावेळेस